लिहिलं ते संविधान जे मागच्या कित्येक वर्षापासून आपण त्या संविधानावर चालतोय आणि येणाऱ्या कित्येक पिढ्या त्याच संविधानावर चालणार आहेत। पण दुर्भाग्याची गोष्ट आहे, 1 महिन्या अगोदर आपल्याच महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यात किंवा परभणीत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली जाती, तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी जे आंदोलन होतं त्या आंदोलनात 90 ते 95% फक्त माझे दलित बांधव असतात। मग एवढ्या मोठ्या महामानवाला आपण एका जातीपुरतच मर्यादित का ठेवलं? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत खालच्या जातीच्या माणसापासून अत्यंत पवित्र ब्राह्मणापर्यंत प्रत्येकासाठी संविधान लिहिलं, प्रत्येकासाठी नियम बनवले, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या राज्यकर्त्यांनी फक्त दलितांपुरतच मर्यादित का ठेवलं, याच्यावर सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या काळचे जे काही मुस्लिम लोक होते त्यांच्याबद्दल काय मतभेद होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या तिघांबद्दलही काय मत होतं, याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। त्यामुळे पुढचे 5 ते 7 मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा। तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहिल्यांदा